आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किचन टिप्स 15 किचन बेस्ट टिप्स. आता तुम्ही म्हणाल की आधीच हे टिप्स का नाही सांगितल्या, तर अशाच काही महत्त्वपूर्ण टिप्सची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. स्वयंपाक करणं ही एक कला आहे, पण स्वयंपाक करताना किचनमध्ये नेहमी जागरूक राहिले पाहिजे. कारण की कुठलीही डिश बनवताना जरा दुर्लक्ष झालं की आपली डिश चांगली बनत नाही. मग मीठ कमी जास्त होते किंवा तिखट होते किंवा जास्त होते किंवा कमी तिखट होते, तर कधी जास्तच तेलकट होते, त्यामुळे नुकसान होते. कधी काय होते आपल्याला छोट्या छोट्या टिप्स माहीत नसतात, त्यामुळे आपलं जेवण सुद्धा बिघडते. 15 बेस्ट किचन टिप्स. पहिली टीप आहे, गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला अजिबात चिकटत नाही. नंबर 2, जर दुधाच्या मलाईमध्ये 1 चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते. नंबर 3, गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युशी बनवायचे असतील तर मावा किंवा खवामध्ये थोडे पनीर किंवा छेना मिक्स करून गुलाबजाम बनवा. खूप छान होतात गुलाबजाम. नंबर 4, रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध 1 ते 2 टेबलस्पून पाणी टाका. त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले मस्त मऊ छान स्पंजी होतात. नंबर 5, जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा. मग 1 तासाने पहा, दही चांगले जमलेले असेल, पण भांडे हलवता कामा नये, ते एकदम स्थिर राहिलं पाहिजे. आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी अधूनमधून बरणी उन्हात ठेवा. मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा. जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या, म्हणजे सारखे सारखे बरणी उघडून काढावे लागणार नाही. शहाळे फोडायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा वरतून भोक पाडून त्यामधील सर्व पाणी काढून घ्या. मग शहाळे विस्तवावर गरम करायला ठेवा. वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल. दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते. केळ्याचा घड दोरीला लटकवून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाहीत. 5 ते 6 दिवस चांगली राहतात. फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाउलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा. त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल. हिरवी मिरचीची देठ काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते. आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये 1 चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो. आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो, पण ते पाणी फेकून न देता कणिक मळताना त्या पाण्याचा वापर करा, कारण ते खूप पौष्टिक असते. दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे मस्त अगदी नरम बनतात. जर तुम्हाला या स्वयंपाकघरातल्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर दुसऱ्यांनाही नक्की सांगा.